श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा. स्वामी सेवेचा सुवर्णलाभ. बाळाप्पा जेव्हा अक्कलकोट इथे स्वामी समर्थांच्या भेटीसाठी आले त्यावेळी श्री खास बागेत होते. त्यांच्या दर्शनासाठी भाविक भक्तांचा मोठा समुदाय तिथे जमलेला होता. स्वामींच्या दर्शन भेटीची आस मनात घेऊन आणि हाती खडीसाखरेची पुडी घेऊन बाळाप्पाही त्याच गर्दीत कधी स्वामींचे दर्शन होईल या प्रबळ आशेने उभे होते. तोच कोणीतरी त्यांना पुढे पाठवत म्हणाले, "घ्या, स्वामी दर्शन घ्या." बाळाप्पांनी स्वामींची ती दिव्य मूर्ती पाहिली आणि मात्र ते देहभाव विसरले. त्यांना पाहताच स्वामी उठले आणि त्यांनी धावत जाऊन तिथल्या वृक्षांना मिठी मारली. बाळाप्पांच्या साक्षी मनास ती स्वामींची संकेत मिठी सुखावून गेली. त्यांनी अक्कलकोटास राहून स्वामींच्या सानिध्यातच आपले अनुष्ठान, जपतप, ध्यान, भिक्षा मागणे या गोष्टी चालूच ठेवल्या. आता त्यांच्या प्रत्येक कृतीस स्वामी हे साक्षीदार झाले. एके दिवशी बाळाप्पा श्रींच्या दर्शनास आले असता आणि आपल्यालाही इतर सेवकांप्रमाणे स्वामींची सेवा करायला मिळावी अशी त्यांच्या मनात तीव्र इच्छा जागत असताना अचानक स्वामींच्या प्रमुख सेवेकरी सुंदराबाई यांनी त्यांनाही श्रींच्या सेवा कार्यात समाविष्ट करून घेतले. त्याने बाळाप्पांचे मन संतुष्ट झाले. त्याने एकनिष्ठेने स्वामी सेवा करीत सेवेकऱ्यात समेट घडवून आणला. बाळाप्पा स्वामी सेवा करीत असताना एके दिवशी त्यांच्या बेंबीतून विषाची पुळी बाहेर पडली. कोणीतरी केलेल्या विषप्रयोगातून ते वाचले. त्यांची स्वामीनिष्ठा अधिकच दुणावली. द्वादशोध्याय. श्री गणेशाय नमः. करावया जगदोद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रींजवळी. बाळाप्पाचे मानसे तेव्हा चिंता पडली ऐशी. ऐशा गर्दीत आपणासे दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्याविण आज करू नये भोजन. बाळाप्पांचे तन्मन स्वामी चरणी लागले. दर्शन इच्छा उत्कट चित्ती, खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती, स्वामी सनिध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरी येले. कंठ सद्गतीत झाला, चरणी भाळ ठेविला. क्षणैक मी पण विसरला, परमतोषला मानसी. गंगा मलिनी सागरी, जैसे तरंग जला भितरी, तैसे बाळाप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्पन सोडी सहसा. स्वामी चरणी बाळाप्पा तैसा, दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी, स्तोत्र ओठी गात असे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पांवरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्य त्या मानोनी मनी, बाळाप्पा निघाले तेथुनी. परितयांचे श्रीचरणे चित्त गुंतले अखंड. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर. स्वयंपाक करूनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळाप्पा दर्शन करून आले बिराडी परतून. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळाप्पा हाती दिधला. म्हणती जाऊनी स्वामींसी, अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी, बाळाप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयांसी वर्तमान, विदित एक झाले. या समय श्री समर्थ असती निरूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकून वर्तमान बाळाप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची. मार्गावरून परतले, सत्वर बिराडावरती आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येतो आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षेकारणे. मागून या माधोगिरी, मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. 16 पा आदी करून सेवेकरी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी, इच्छा बाळाप्पांचे अंतरी. सुंदराबाईची करी अधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीते जावे आनंदे. बाळाप्पा मनी आनंदला, म्हणे सुदिन दिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला, झाले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामींसी, ऐसा अभिमान तियेसी. गर्वभरे इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ, पूजाधिक व्हावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेवती. समर्थांच्या येता चित्ती, अरण्यातही वस्ती करीती.
परी तेथेही पूजा करीत आरती नियमे करीती बाळाप्पा. बाळाप्पांची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बेंबी मधुनिया रक्त वाहत असे दिवस रात्र तया दुःखे विवळ होतं म्हणती कैसे करावे. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्याते निघाले. पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळाप्पासे यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आजे बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतां परी बाळाप्पा करी चाकरी तयांचे अंतरपरी स्वामीमय न झाले. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुनी मग यावे पडतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगुनी बाळाप्पाचे शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईंच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावीची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामींपुढे भक्तजन ठेवीती द्रव्याधिक आणून ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती. बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशुर उभयता करीती विचार बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासे दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा. स्वामीने मजा आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी कुलदेवतेचा दर्शनाशी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकुनी समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणले. म्हणे जावया आपणासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या उचलून लिहून उभयताने टाकेल्या. चिठ्ठ्या आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येती राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चयी. स्वामींचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करीतील यती दयाळ. जो केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम विष्णुशंकर दोघे जण तयांसी शरण सदैव. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 12 गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. फलश्रुती या अध्यायाच्या वाचनाने उपासकास सद्गुरूंच्या सहवासात राहून त्यांची सेवा करण्याचे भाग्य मिळते. श्री स्वामी समर्थ. निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी भक्त तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध कडवी ही माय. आज्ञे बिन काळहीन नेई तयाला परलोकी ही ना भीती तयाला. शक्य ही शक्य करतील स्वामी. उगासी भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई अगा श्रद्धे सहित कसा होसी त्यावेळ तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यानेच साथ नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.